जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 10 समास 7 उभी क्रमांक 10 पुढील भाग आपण आज पाहणार आहोत। श्री समर्थांनी या समासामध्ये सगुण भक्तीचा पुरस्कार केलेला आहे। निर्गुण भक्ती आणि सगुण भक्ती अशा भक्तीचे 2 प्रकार आहेत। पण सुरुवातीला आम्ही सगुण भक्ती करतो आणि मग सगुणातून आम्ही निर्गुणाकडे जातो। म्हणून सगुण भक्तीचं महत्त्व समर्थ या समासामध्ये विशेष करून सांगत आहेत। श्री समर्थ म्हणतात आहे, ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, काजे पुण्यमार्गी लागले, म्हणून या श्रीराम। या कारणे पुण्यमार्ग चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे, अन्याय पंथे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी भक्ती मार्गाला येणाऱ्या माणसांनी कसं वागावं ते येथे सांगत आहेत। अत्यंत शुद्ध आणि सात्विक असा भक्ती मार्ग, अत्यंत शुद्ध आणि सात्विक हा आध्यात्मिक मार्ग इथे चालत असताना आम्ही या कारणे पुण्य मार्गे चालावे, पुण्य मार्गाने कार्य करावं। जे काम आम्ही करतो त्या कामामध्ये इतरांना आनंद मिळेल, इतरांना आमची मदत होईल, अशा प्रकारचं कार्य जर आमच्या हातून घडलं तर त्याला पुण्य कार्य असं म्हणतात। पुण्याची व्याख्या आपण पाहिली होती, पापाची व्याख्या पाहिली होती। कशाला पाप म्हणायचं आणि कशाला पुण्य म्हणायचं? परोपकाराय पुण्याय ही पुण्याची अत्यंत सोपी सरळ व्याख्या आहे। परोपकार करणे हेच पुण्य आहे। सत्कर्म एव पुण्यम। परोपकाराय पुण्याय पापाय परपीडिनाम। इतरांना त्रास देणे, इतरांना आपल्यापासून दुःख होणे, अशी कृती आमच्याकडनं जर घडत असेल तर आमच्याकडनं पाप घडते असं म्हणतात। आपल्या हातून एखादं कार्य घडलं असेल आणि अनेक लोक जर संतुष्ट झाले असतील तर त्याला पुण्य असं म्हणतात। म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे, अन्याय पंथे श्रीराम। न्यायाचा पंथ घेतला पाहिजे, न्यायाने मनुष्य वागला पाहिजे।
आज समाजामध्ये न्याय आणि अन्याय यातला फरक लोकांना कळत नाही आहे. कशाला न्याय म्हणावं आणि कशाला अन्याय म्हणावं. जो सत्य पक्ष आहे, सन्मार्ग आहे, त्याला न्यायाचा मार्ग असं म्हणतात. आणि जो असत्य पक्ष आहे, असत्य मार्ग आहे, त्याला अन्यायाचा पक्ष म्हणतात. न्यायाच्या पक्षाने जर आम्ही राहिलो, न्यायाच्या बाजूने जर आम्ही राहिलो, तर भगवंत आमच्या बरोबर असतो. अन्यायाच्या पंथाला आम्ही जर गेलो तर भगवंत आपल्या कर्माचं फळ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, असं समर्थ दासबोधात सांगतात. असत्याच्या पाठीमागे लागू नका. सत्य पक्ष असला पाहिजे, न्याय्य बाजू असली पाहिजे. शास्त्रामध्ये न्यायाने जाळणारा जास्त महत्त्व आहे. त्याच्यातून मग पाप घडत नाही आणि पापातून दुःखाची उत्पत्ती होत नाही. पुण्यातून सुख मिळते, पण ते पुण्य कर्म करत असताना मात्र ते कर्म मात्र ते निष्काम व्हावं, म्हणजे आपल्याला भगवंताच्या जवळ जाता येईल. त्याचा उल्लेख समर्थांनी पुढे फार सुंदर केला आहे. नाना पुरश्चने करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे श्रीराम. सगळं करा, पण त्याचं अधिष्ठान वैराग्य असलं पाहिजे. लोक करतात सर्व, आणि त्या करण्यामागे कर्तेपणाचा भाव असतो. मी करतो, माझ्याकडनं होते, हा भाव असतो. मी नसतो तर कसं झालं असतं, मी आहे म्हणून सगळं कार्य होते, अशा प्रकारचा भाव धरून मोठे मोठे कार्य लोक करतात. किंवा बोलताना असं बोलतात की हे सगळं करणं भगवंताचं आहे, परंतु त्यांना मात्र अंतरी मात्र त्या सगळ्या कर्तेपणाचा जो फुंज असतो, कर्तेपणाचा अभिमान असतो, तो ठासून भरलेला असतो. म्हणून कर्म करत असताना ते कर्म हे निष्कर्म झालं पाहिजे, कर्म हे भगवत अर्पण झालं पाहिजे. यासाठी समर्थांनी विशेष कार्य करायला सांगितलं आहे, त्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे. समर्थ म्हणतात आहे, नाना पुरश्चरणे करावी, पण कशामागे, कशासाठी करावी पुरश्चरणे? सकल सुखी व्हावे ऐसी वासना. नाना तीर्थाटणे फिरावी, त्यामागे सुद्धा उद्देश कोणता आहे? माझं मोठेपणा नाही, मी तीर्थाला जाऊन आलो हे लोकांना कळावं म्हणून डोक्यावरचे केस काढणे नाही. हजारो लोक तीर्थयात्रा करतात आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर मावंद घालतात. त्या घालण्यामागचा उद्देश पुण्यकर्म आहे, मी जाऊन आलो हे सांगणं नाही आहे. अनेक लोक बालाजींना जातात, आपल्या सर्वांचं ते दैवत आहे. बालाजी महाराजांकडून जाऊन आल्यानंतर त्यांना कोणी विचारते, का हो तुम्ही कुठे गेले होते? डोक्यावर केस दिसत नाही, काय झालं? तेवढं ते महाराजांना, बालाजी महाराजांना जाऊन आलो, तिरुपतीला जाऊन आलो. चांगली गोष्ट आहे, पुण्यकर्म केलं, पण केस कशासाठी काढले हे मात्र त्याला माहीत असलं पाहिजे. तिथे जातात आणि केस काढतात म्हणून केस काढून येणं आणि काढण्यामागचा उद्देश कळणं, दोन मध्ये मधांतर आहे. उद्देश कळला पाहिजे. बरेचदा कार्य आपल्याकडनं घडते, पण कार्यामागचं कारण कळत नाही. म्हणून केस देणे हे कार्य आहे आणि केस का दिले यामागचं कारण कळलं पाहिजे. त्याला कार्यकारण भाव म्हणतात.
केस हा आपल्या शरीरातील सौंदर्याचा भाग आहे. केसामुळे सौंदर्य आहे आणि त्या सौंदर्यामुळे माणसाला देहाचा अभिमान आहे. तसाही शरीराचा अभिमान माणसाला का असतो? सुंदर आहे, नाके डोळे चांगले आहे, दिसायला गोरा गुमटा आहे, मदानाचा पुतळा आहे, त्याला वेगळा अभिमान असतो. पण भगवत दरबारात गेल्यानंतर देहबुद्धी जावी, देहबुद्धी टाकावी, आत्मबुद्धी व्हावी, यासाठी प्रतीक म्हणून माझा अहंकार मी आजपासून घालवला आहे हे सांगण्यासाठी आपल्या अंगावरचे, आपल्या डोक्यावरचे आपण केस देतो. तिथे अहंकार टाकणं हा उद्देश आहे, देहाभिमान सोडणे हा उद्देश आहे. म्हणून तीर्थाटन करावी, करण्यामागचा उद्देश कळावा. समर्थांनी तर तीर्थाटन संबंध भारतभर केलं, भारताच्या बाहेरही जाऊन आले, श्रीलंकेला समर्थ जाऊन आले आहे. पहावी घरांची घरे, किंवा केल्याने देशाटन, किंवा केल्याने पर्यटन, हे समर्थांचं प्रसिद्ध वचन आहे. समर्थ पायी फिरले. आता आपण एन्जॉय म्हणून, बदल म्हणून आपण फिरतो. म्हणून फिरण्यामागे उद्देश माहीत असला पाहिजे, भगवत दर्शन असलं पाहिजे. मंदिराचं दर्शन घेतले जाते, देवाला हात जोडले जातात, पण बाहेर आल्यानंतर मंदिराचं वर्णन होते, तिथल्या व्यवस्थेचं वर्णन होते, तिथल्या लोकांचं वर्णन होते, परिसराचं वर्णन होते, पण भगवंत कसा आहे याचं वर्णन कोणी करत नाही. मंदिर दिव्य होतं, भव्य होतं, काय लोक होते, किती गर्दी होती, काय व्यवस्था होती, काय शिस्त होती, काय स्वच्छता होती, सगळं वर्णन होते. करू नये अशातला भाग नाही, ते वर्णन होते. पण मी भगवंताला भेटल्यानंतर मला कुठलं आत्मिक समाधान लाभलं, भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर माझ्यातील कोणता दुर्गुण मी तिथे टाकला, भगवंताच्या दर्शनाने मी आता कोणता चांगला उपक्रम सुरू केला, मी भगवंताला कोणत्या गोष्टीची मागणी केली, हे कळलं पाहिजे. हे जर होत असेल तर तीर्थाटन आपलं सक्सेस झालं, याला म्हटलं सार्थक झालं, धन्य झालं असं म्हणावं लागेल. नाहीतर नुसतं फिरून येणं काय आणि देवाला हात जोडून येणं काय, त्यामध्ये काही फरक होणार नाही. म्हणून मजा वाटते, फिरायला आनंद वाटतो, मित्रमंडळी असतात, हसणारे बोलणारे गप्पा मारणारे असतात, त्या निमित्ताने जाणं होते आणि गेलो म्हणून देवाला नमस्कार होतो. देखल्या देवा दंडवत, दिसला देव म्हणून नमस्कार केला. अशा प्रकारचं जर तीर्थाटन झालं असेल तर त्यातून पुण्यकर्म होणार नाही, आमच्यात बदल होणार नाही. अध्यात्माचा मुख्य उद्देशच माणसाच्या चित्तवृत्तीत बदल होणे आहे. पहा पटते का तो? बाह्य रूपामध्ये बदल असो किंवा नसो, संतांनी कुठे म्हटलं नाही तुम्ही कपाळाला गंध लावा, कुठे म्हटलं नाही त्यांनी गळ्यात माळा घाला, कुठे म्हटलं नाही त्यांनी भगवे कपडे घाला, कुठे म्हटलं नाही संन्यास धारण करा, कुठेही म्हटलं नाही आहे. मग बदल कुठे करायचा आहे? तो बदल अंतरात करायचा आहे. म्हणून समर्थांनी शेवटचा शब्द वापरला, वैराग्य बळे. वैराग्य जिथे वाढेल आणि वैराग्याच्या सामर्थ्यावर म्हणजे बळावर आम्हाला या सगळ्या कृती करता आल्या पाहिजे. पुण्यकर्म करायचं आणि ते गंगेला अर्पण करता आलं पाहिजे. नेकी कर दर्या में डाल या शब्दाचा अर्थ नेकी करणे, पण ते शेवटी सोडून देणे याचा अर्थ वैराग्य ठेवणे. त्याला निष्काम कर्म म्हणतात. कर्म करून फलाशा न ठेवणे त्याला निष्काम कर्म असं म्हणतात. निष्काम कर्मा एवढं जगात कुठलंही पुण्य नाही.
म्हणून समर्थ म्हणतात आहे, निश्चयो बैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे, कोणी एकांत मोडे ऐसे न करावे श्रीराम. ज्ञानी माणसाच्या कडे ज्ञानाचा सुद्धा अहंकार असतो, म्हणून ज्ञानाबरोबर भक्तीची जोड असली पाहिजे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हा त्रिवेणी संगम आहे. ज्या पुरुषामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे आणि वैराग्य आहे, तो भगवंताच्या जवळ जातो. नुसतं ज्ञान आहे तो भगवंताला ओळखतो, नुसतं भक्ती आहे तो आनंद मिळवतो, आणि नुसतं वैराग्य आहे मोह ठेवत नाही. परंतु या तिघांचा जर संगम असेल तर ज्ञानाच्या सामर्थ्यावर भगवंताला आम्ही ओळखू शकतो, भक्तीच्या सामर्थ्यावर आपण भगवंताच्या पायात उभू शकतो, आणि वैराग्याच्या सामर्थ्यावर आपण या जगताचा निराश करून मोह टाकून भगवत रूप होतो. म्हणून समर्थांनी यावर विशेष भर दिला आहे. एक गुरु एक देव कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही श्रीराम. भाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे. टीव्हीवरची मालिका पाहताना जसा आमचा भाव शून्य असतो, चित्रपट पाहताना जसा आमचा भाव शून्य असतो, अपरिचित असलेल्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपण बोलताना असा भाव शून्य असतो, तशा शून्य भावातून एखादी कृती आपल्याकडनं घडली असेल तर ती भगवंतापर्यंत पोचत नाही. ते लहान मूल दिवसभर आई 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 करत असते. आई त्याला जवळ घेत नाही, आई त्याला जवळ करत नाही, आपलं काम ती करत राहते. पण जेव्हा ते मूल आई म्हणून किंचाळते, टाहू फोडते, तेव्हा आई हातातले 17 कामं बाजूला टाकेल आणि त्या मुलाला आपल्या जवळ घेईल. तसा भगवंताने आम्हाला जवळ घ्यायचा असेल तर ती आर्तता, तो उत्कट भाव अत्यंत आवश्यक आहे. तो उत्कट भाव नसेल तर भगवंत भेटणार नाही, तो उत्कट भाव नसेल भगवंत पावणार नाही, तो उत्कट भाव नसेल तर संत सुद्धा तुमच्यावर कृपावंत होणार नाहीत. भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक जैस्यास तैसे. केवढं नवल आहे हो. तुम्ही भाव जर माईक ठेवला म्हणजे खोटा ठेवला, भगवंत म्हणतो हा मुळातच खोटाडा आहे, हा मला बनवण्याचा प्रयत्न करतो, मीच तर अनेकांना ठकवलं, हा काय मला ठकवतो. तुम्ही भगवंताला ठकवू शकत नाही, भगवंताला फसवू शकत नाही. आज सामान्यतः माणसं सुद्धा एवढे चतुर झालेले आहेत की कुणी आपल्याशी का बोलतो हे दुसऱ्या मिनिटाला ओळखू शकतात की हा माझ्याकडे कशासाठी आला. 2 वाक्य मुखातून टाकल्याबरोबर त्याला कळते की याला काय पाहिजे आपल्याकडनं. नुसता नमस्कार जरी केला तर या माणसाने आपल्याला का नमस्कार केला हे सुद्धा चटकन ओळखणारे माणसं आहेत. मग माणसं जर एवढे ओळखू शकतात तर भगवंत आम्हाला ओळखणार नाही का. म्हणून भाव असला माईक तरी देव होय महाठक. म्हणून भाव शुद्ध पाहिजे. माऊली म्हणते भावे विण देव न कळे निसंदेह, ठेवू नका शंका. भाव जर नसेल तर दगड आहे, भाव नसेल तर मातीची मूर्ती आहे, आणि भाव असेल तो दगडात सुद्धा आम्हाला देव प्रगट होतो, कारण भावावर अवलंबून आहे. न काष्टे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये, भावे ही विद्यते देवो तस्मात भावो ही कारणम. म्हणून समर्थांनी इथे काय म्हटलं आहे, एक देव, एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव.
कुठेतरी भाव ठेवानो. श्रद्धा 17 ठिकाणी मनुष्य भाव ठेवतो आणि एका ठिकाणी धड तो राहत नाही. 100 लोकांचे नमस्कार केल्यानंतर एकही माणूस आपल्याला मदत करत नाही. पण एकालाच चांगलं मित्रत्व सज्जन पाहून जर मित्रत्व केली तर त्या मित्रत्वाचा फायदा संकट प्रसंगी आपणाला येतो. म्हणून 17 मित्र असण्यापेक्षा एक जीवलग मित्र असला पाहिजे. तसं 17च्या ठिकाणी तुम्ही जाण्यापेक्षा एका ठिकाणी भाव ठेवावा. असं बंधन नाही आहे रामाचीच पूजा करा, असं बंधन नाही आहे कृष्णालाच भजा, असं बंधन नाही शंकरालाच भजा. मला काय वाटते आहे, माझ्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल विशेष प्रीती वाटते आहे. आमच्याकडे परमपूज्य संत श्री अच्युत महाराज नेहमी येत असत. माझ्या आईचे गुरु आहेत. आमच्याकडे अनेक संत मंडळी येऊन गेले त्यावेळी अच्युत महाराजांचं नावही विशेष आहे. ते तुकडोजी महाराजांचे शिष्य होते, वैराग्य संपन्न. या आमच्या भागामध्ये हजारो शिष्य त्यांचे आहेत. फार मोठं कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. महाराज आमच्या घरी येत असत आणि नमस्काराला कोणी आलं आणि त्यांनी म्हटलं की महाराज आम्हाला मंत्र द्या, तर महाराज म्हणायचे की तुला कुठला मंत्र पाहिजे. तर तो शिष्य असायचा, भक्त असायचा. महाराज तुम्ही म्हणाल तो आम्ही ऐक जपू. ते म्हणे तसं नाही, तुझा भाव कुठे आहे ते सांग, तुला कोणता देव आवडतो, चॉईस तुझी, मंत्र माझा. त्यांनी रामाचा म्हटलं तर श्रीराम जयराम जय जयराम म्हणाले. मला रामाची भक्ती आवडते, मग म्हण श्रीराम जयराम जय जयराम. मी शंकराला मानतो बा, मी शंकराची पूजा करतो, ओम नमः शिवायचा जप कर. मग मी कृष्णाची भक्ती करतो, कृष्णाचा मंत्र जप. या जगामध्ये भगवंत एक आहे, आमचा भाव कुठे याच्यावर अवलंबून आहे. नाम भिन्न आहे भगवंताची, पण भगवंत एक आहे. परंतु कुठल्याही नामाने जरी भजलं तरी त्या भगवंतापर्यंतच आम्ही जाऊन पोचणार आहोत, मार्ग चुकणार नाही. वाहन कोणतेही घ्या, म्हणजे साधन आहे. नाम हे साधन आहे नामीपर्यंत पोचण्याचं. मग त्या नामाच्या माध्यमातून आम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं आहे. मागे आपण पाहिलं होतं या जगात कुठल्या गोष्टी सत्य आहे, खऱ्या कोणत्या आहे. 2 गोष्टी खऱ्या म्हटलं होतं आपण. एक आहे इथे परमेश्वर आहे हे सत्य आहे, ब्रह्म हे सत्य आहे. आणि अजून एक सत्य काय आहे, त्या ब्रह्मापर्यंत पोचण्याचं जे माध्यम आहे ते सत्य आहे आणि ते नाम आहे. म्हणजे दासगणू महाराज म्हणतात हरी नाम हीच साकडी. साकडी याचा अर्थ नाव. हरी नाम हीच साकडी करुणिया नदीसया परा, दादानो विवेक निशिदिनी भरा. भव नदी भरली दोथडी, नका टाकू तिच्यामध्ये उडी. हरिनाम हीच सांगडी. ही जी नाव आहे हरिनामाची, यामध्ये तुम्ही बसले की या भवसागरात आम्ही बुडणार नाही आहे, तरुण जाणार आहोत. तरुण गेले जाऊन कुठे पोचणार, पहिलं तीर हे भगवंताचं आहे, अलीकडचं तीर आमचं आहे, पलीकडचं तीर भगवंताचं आहे. आणि मधलं जे मार्गक्रमण करण्यासाठी जे साधन आहे ते साधन नाव आहे आणि ते नाव म्हणजे नाम आहे. म्हणून समर्थ म्हणतात नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. रामनामे प्रल्हाद तरला, नारायणामे प्रल्हाद तरला, वाल्मिक रामनामाने तरला. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत उद्धरून गेले. या जगामध्ये नामाशिवाय दुसरा कुठलाही सोपा मार्ग जगात नाही. नाम जपत असताना आमच्याकडनं घडलेलं कर्म हे कर्म होत नाही, तर ते कर्म निष्कर्म होते. म्हणून समर्थांनी आपल्या कर्माला
निष्कर्मत्व प्राप्त झालं पाहिजे, ते निष्काम झालं पाहिजे. आणि ते निष्काम तेव्हा होऊ शकेल की ते कार्य करत असताना आम्ही भगवत चिंतनात असू. अगदी सोपं आहे. अनेक लोकांनी अध्यात्म फार कठीण आहे असं करून टाकला. अजिबात कठीण नाही. अध्यात्मासारखं सोपं मार्ग नाही आहे, सोपा पंथ नाही आहे. चाल केलंसी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. काही तुला करायचं काम नाही रे बाबा, विठ्ठल विठ्ठल म्हण, तरुण जशील तू. समर्थांनी तेच म्हटलं आहे, कुठेतरी भाव असला पाहिजे. एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव, सर्व काही श्रीराम. भाव नसेल तर काही वाव नाही. निर्गुणी ज्ञान झाले, निर्गुण प्राप्त झाले आणि आता निर्गुणाचं ज्ञान मला मिळालं. म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवले, दोन्हीकडे श्रीराम. एका बाजूला मी निर्गुणाची भक्ती केली, ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान कळलं, वेद कळू लागले, वेदांत कळला, वेदांताची भाषा बोलायला लागले. परंतु एका बाजूला ज्ञान झालं, पण मनामध्ये जर सगुणाची भक्ती जर नसेल तर ते ज्ञानसुद्धा भगवंतापर्यंत आम्हाला पोचू देत नाही. कारण तिथे ज्ञानाचा सुद्धा अहंकार येतो. ज्ञानी लोकांना सुद्धा भगवंतापर्यंत पोचता येत नाही. त्याचं कारणच ते आहे. महाराज म्हणाले होते, नमन मला न करावे, मनीचा अभिमान तेवढा सोडा, बळकटशा ऋषभेगी पंखीचा ओढवेन हो गाडा. चिखलात अडकलेली गाडी, जसा शक्तिशाली असलेला बैल सुद्धा त्या चिखलातल्या गाडीला काढू शकत नाही, तसा ज्ञानाच्या चिखलामध्ये, अहंकाराच्या चिखलामध्ये ज्ञानी मनुष्य अडकला. अहंकाराच्या चिखलामध्ये ज्ञानी अडकला तर त्या चिखलातून तो निघू शकणार नाही अहंकाराच्या. म्हणून ज्ञानाला सुद्धा सगुण भक्ती हवी आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले. निर्गुणाचं ज्ञान झालं, मग आता मूर्तीची पूजा काय, जप करा काय, कशा करायचा. समर्थ म्हणतात तसं चालणार नाही. सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ. श्री राम.